पत्रकार सुभाष सोनवणे आणि पत्रकार अशोक पराडे जाऊया. पहिली मॅच आजच्या दिवसातली आली आहे. धामणी विपक्ष अथर्व इलेव्हन तलेगाव वाडी. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फार चांगली गोलंदाजी. थोडा ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे गोलंदाजाचा. आपण पाहतोय या ठिकाणी पहिला षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या अंती 2 विकेटचं नुकसान आणि एकच धाव ही धावपळकावरती पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगतीपथावरती येणार. तत्पूर्वी जाऊया डीजेच्या मधुर अशा संगीताकडे.
मात्र फार चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजीची पेशकश राहुल यादव या गोलंदाजाने नक्की केली, परंतु त्याच्यानंतर तर सांघिक कोट्यातली गोलंदाजी येते. तन्वीर या गोलंदाजाच्या नावावरती आपण पाहतोय संघनायकाचा विश्वास, परंतु इथे मात्र राहुल यादवच्या वरचढ हा गोलंदाज ठरणार का? कारण राहुल यादवने 2 विकेटचं नुकसान धामणी संघाचं नक्की केलं, परंतु एकच धाव दिली आहे. फार मोठी इकॉनॉमिकल पेशकश, परंतु या क्षणी आता तन्वीरच्या गोलंदाजीचा प्रश्न आहे, परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन प्रश्न निर्माण झाला आहे तो धामणी संघाच्या फलंदाजांवरती. इथे मात्र धामणी संघाला मोठे फटके खेचावे लागतील. चांगला चेंडू या क्षणी पाहायला गेलं तर मात्र इथे आणखी एक डॉट येतोय. क्रिकेटच्या दुनियेत जर तुम्ही मित्रांनो पाहायला गेलं तर नक्कीच क्रिकेटमध्ये येणारा डॉट चेंडू हा बॅट्समनला कंगून कंगून मारत असतो. म्हणजे बॅट्समनला बॅकफुटवरती टाकणारा कोणता चेंडू असेल तर तो मात्र डॉट. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी या क्षणी जर पाहायला गेला तर चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप आणि इथं पंचा इशारा करतायत का हा चेंडू होतोय वाईड. दिशाहीन गोलंदाजीने एक बोनस धावपळकावरती नक्की आलाय. आणखी एक दर्जेदार चेंडू, कमबॅक फार चांगला या गोलंदाजाचा, कारण पहा कोलवर टप्प्याचा चेंडू होता, राईट ऑन ब्लॉकल केला गेला होता, यॉर्कर पद्धत वाईट यॉर्कर फेकला गेला ज्याच्यावरती मात्र इथे डॉट आलाय. आता याही फलंदाजाला परतावं लागेल. 1 मोर विकेट डाऊन. डीजे वाताहतीला सुरुवात झाली आहे. इथे पाहायला गेलं घर फिरले घराचे वासे फिरायला सुरुवात झाली. आपण पाहतोय धामणी संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे मैदानात ढासळतोय. जिथे धावा येणं अपेक्षित आहे तिथे विकेट येत आहेत. आता मात्र कोणता खेळाडू तारणाराच्या स्वरूपात धामणी संघाला मात्र ते राजस्व प्राप्त करून देईल, कारण इथे राजस्व घ्यायचं असेल तर फलंदाजीतल्या धावा येणं फार गरजेचं आहे. बॅट्समनला विचार करावा लागेल, परंतु त्याच्याही पलीकडे फार चांगली गोलंदाजी आहे ती मात्र अथर्व 11 DS तलेगाववाडी या संघाची, कारण इथे मात्र गोलंदाजीच्या जीवावरती बराचसा सामना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न तोही पहिल्या इनिंग मध्ये. या ठिकाणी मात्र आणखी एक विकेट गेली. इथे येतोय आता मात्र प्रथमेश, स्ट्रायकर एंडवरती फलंदाज प्रथमेश. श्री गणेशाचं नाव आज खरं म्हणायला गेलं तर काल सुद्धा तेच वक्तव्य आम्ही केलं. आज अंगारकी चतुर्थी आहे आणि अंगारकी चतुर्थीच्या मात्र सर्वांना शुभेच्छा देऊया. तीच नाव घेऊन मैदानात दाखल झालेला प्रथमेश आपण पाहतोय स्ट्रायकरवरती आहे, परंतु या क्षणी तन्वीरची गोलंदाजी आहे आणि ती गोलंदाजी मात्र सामन्यात सरसपणे रंगत स्थिती निर्माण करताना दिसून येते. हे रुपेश धारणी आलाय का? निघालेत नाही, कॉल कर भाई, ही मॅच होणार आहे लवकर. इथे मात्र फटका केला गेला. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न मात्र झाला नाहीये. कॉलबॅक फार चांगला होता, परंतु या क्षणी जर विचार करायला गेला तर 3च धावा धावपळकावरती आहेत. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. संयमी क्रिकेट सध्या मैदानात. फटका जोरात केलायचा होता, पळीचा चेंडूचा संपर्क आला नाहीये. प्रयत्न नक्की केला गेला, थोडंसं टायमिंग मात्र चुकलं हे बॅट्समनचं आणि इथे मात्र सरळरित्या चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात पाहायला मिळतोय. आणि या दरम्यान मात्र 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 2 षटकाच्या अंती आता मात्र धावपळकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 3 आकड्यावरती आणि विकेटचं नुकसान झालंय अद्यापपर्यंत 3 आकड्याचा. समानता आहे, 12 चेंडूंचा खेळ आहे, 3 विकेट 3 धावा. अद्यापपर्यंत फार मोठी मजल मारली आहे ती सध्या तरी पाहायला गेलं तर DS अथर्व 11 तलेगाववाडी या संघाने. डीजे
जाते ते कर्जत कलापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके माजी आमदार आदरणीय सुरेश भाऊ लाड यांचं या मंचाच्या ठिकाणी आगमन होणार आहे आणि नक्की ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे फार मोठी उंची ही स्पर्धा गाठताना दिसून येते. खरं श्रेय आहे ते मात्र जांबे हा रस्त्याच्या बाजूला जी पिकअप लागले विनंती आहे ती काढायची. आपण कोणाची पिकअप आहे? आपलीच का? इथे मात्र धाव येते 22. जाऊया मॅच कडे. फार चांगली गोलंदाजी शार्दूल गोलंदाजी मार्क वरती फार मोठं क्रिकेटच्या जगतातलं नाव आहे. परंतु सध्या तलेगाव वाडी संघासाठी आता हा शार्दूल काय करतोय ते पाहूया. उद्याच्या रात्रीत फार मोठी मजा येणार आहे कारण प्री क्वार्टर आणि त्याच्यानंतर क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळेल. इथे चांगली गोलंदाजी टप्पा अचूक होता स्लोवर डिलिव्हरी दिली आहे त्याच्यानंतर चेंडू मात्र उचली घेताना सरळ यष्टीरक्षकाच्या हातात पाहायला मिळाला. इथे मात्र फार चांगला फटका आउट ऑफ दी पार्ट. इथे बिग 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 उशिरा का होईना परंतु षटकार डीजे. फार चांगली गोलंदाजी षटकार खाल्ल्याच्या नंतर कमबॅक आला. कमबॅकने मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय अद्यापपर्यंत 10 आकड्यावरती. तिसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे. आणखी एक दर्जेदार चेंडू. पंचांकडे अपील तंत्राचा नक्की वापर केला जातोय परंतु पंच तटस्थ आहेत आणि या क्षणी बॅटच्या रडारमध्ये हा पूर्णपणे चेंडू पाहायला मिळत होता जेणेकरून निर्धाव जातोय आणि इथे मात्र 3 षटकांचा खेळ संपला. धावफलक जाऊन पोहोचलाय 10 आकड्यावरती. नेक्स्ट मॅच कडे जाऊया. देसाईपाडा विपक्ष धारणी. देसाईपाडा येथे उपस्थित झालाय धारणी संघाचे कॅप्टन. आपण या यस नक्कीच पंकज देसाई अजित देसाई यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मनापासून शुभेच्छा पंकज. कारण या खेळाडूला मी पाहिलं होतं पेडलीच्या मैदानावरती फार चांगली मला वाटतं एक ग्रामपंचायत लॉट्स त्यांच्या माध्यमातून किल्ला केला आणि तिथे मात्र या पंचायत लॉट्स मध्ये फार चांगली बॅटिंग साकारली होती. आज खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आमचे tenniscricket.in ची संपूर्ण टीम फार चांगलं कार्य आहे त्यांचं. क्लॅरिटी हे नाव आहे त्यांचं आणि या क्लॅरिटीच्या ब्रँडने मात्र बऱ्याचशा ऑर्डर क्रिकेटच्या जगतातल्या इतर इव्हेंट्स असू दे त्यांच्या नावावरती येत आहेत. आणि आज खास करून या मैदानात तुम्हाला संपूर्णपणे ड्रोन कॅमेरा या मैदानाची क्षणचित्रे टिपताना दिसणार आहे त्यांच्या माध्यमातून. इथे मात्र थोडीशी चुकी केली आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते परंतु इथे षटकार आला. षटकाराच्या नंतर थोडं समीकरण बिघडलं गेलं आणि त्याच्यानंतर मात्र चौथं षटक ज्यावेळी प्रगतीपथावरती येत आहे त्यावेळी अविनाश गोलंदाज झाला आणि इथे फलंदाजाला आणखी एक झटका देण्याची तयारी या अविनाशने पहिल्या चेंडूवरती नक्की केली परंतु त्याच्यानंतर या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची चुकी महागात ठरली आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय 11 आकड्यावरती.
11 धावा धावफलकावर. सेन्सिबल क्रिकेट. काल खऱ्या अर्थाने थोडासा स्पर्धेला नक्की मित्रांनो उशीर झाला होता, परंतु आज मात्र ही स्पर्धा अगदी वेळेत, अचूक वेळेत मी तर म्हणेल सुरू झाली आहे. गोलंदाज अविनाश. हा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय सरळ. आता इथे मात्र वॉर्न केलं जात आहे. गोलंदाजाला वन बाउंडचा इशारा नक्की दिला गेला. देसाईपाडा येथे उपस्थित आहे धरणी संघाचे रवी. आपण मंचाशी त्वरित संपर्क साधायचा आहे. इथे मात्र चांगला दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. आउट ऑफ दी पार्ट. बिग 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 षटकार. कारण इथे मात्र आजच्या आणि कालच्या रात्रीचा जर पाहायला गेला तर सगळ्यात लॉंगेस्ट लॉंग ऑनचा षटकार पाहायला मिळतोय तो या बॅट्समनच्या नावावरती पाहायला. माध्यमातून वाजल्या जात आहे त्या कुलाव्या किल्ल्याचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. इतिहासकार सुद्धा संशोधन करता करता थकले गेलेत. त्याचं कारण सुद्धा तसं आहे. ज्या कुलाव्या किल्ल्याचं तुम्ही वैशिष्ट्य सांगताय ना, या कुलाव्या किल्ल्यामध्ये एक विहीर पाहायला मिळते. समुद्र चारी बाजूने वेढलेला आहे आणि या समुद्राचं वैशिष्ट्य आहे सगळीकडे खारं पाणी समुद्राचं असतं, परंतु या किल्ल्यामध्ये तुम्हाला गोड्या पाण्याची विहीरच पाहायला मिळेल. हे वैशिष्ट्य आहे. तुमचं सुद्धा मनापासून कौतुक करेल. काय करायचं रुपयाचं नाव घे एकदा. या पाहते रुपयाचं नाव घे. वहिनी बघतो तिकडे. बाईचा फोन आहे म्हटलं संपला खेळ. जाऊया मॅच कडे. राईट एम राऊंड द विकेट. इथे आणखी एक चांगला सुंदर फटका आहे, परंतु मिस टाइम केला गेला. क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे फलंदाज बॅक टू डग आउट. आणखी एक झटका. वन मोर विकेट डाऊन. कालच्या दिवसात जर पाहायला गेलं तर टॉप 6 मध्ये दाखल झालेला संघ आपण पाहिला आहे श्री 11 नेरल संघ, आणि प्री क्वार्टरच्या अगोदर दाखल झाला आहे तो बीसीसी आलेली संघ. आज काय घडेल ते माहीत नाही. याच्यातून पहिल्या लॉट्समधून जो मात्र विजयी पताका झलकेल तो मात्र उद्या पहिल्या क्वार्टर फायनलसाठी सज्ज असेल, ज्याच्या विरोधात खेळताना दिसेल श्री 11 नेरला संघ. आणि त्याच्यानंतर खालचा जो लॉट आहे त्याच्यामध्ये मात्र असेल प्री क्वार्टर पूर्वीचा सामना, ज्याच्यावरती मात्र हलेवीच्या विरोधात खेळता दिसेल. इथे मात्र फटका केला जात आहे. या क्षणी येतोय तो मात्र षटकार. फार चांगली फटकेबाजी. दोन गोलंदाजांनी फार उत्तमरित्या कामगिरी साकारली. त्याच्यानंतर शार्दूल आला ज्याला एक षटकार लगावला, परंतु आता अविनाशला ही फटकेबाजी आहे. इथे आणखी एक वाईट, आणखी एक चुकी पाहायला मिळते. या वाईटच्या माराने एक बोनस धावफलकावरती नक्की येतोय. धावा जाऊन पोहोचल्यात अद्यापर्यंत 24 या आकड्यावरती 24. लॉस ऑफ 24 आपण पाहतोय सध्या. 24 धावा धावफलकावरती 4 विकेटच्या नुकसानी अंती. आता मात्र कमबॅक आलं चांगला. या क्षणी काय घडतंय, फलंदाजाला परतावा लागेल. या क्षणी विकेट येते.
यस थँक्यू. नेक्स्ट मॅच असेल देसाईपाडा विपक्ष धरणी रवी. देसाईपाडाचा संघ इथे उपस्थित आहे. धरणी संघ या आपण वेलबेडा इनिंग ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात आली 1 धाव, दुसऱ्या षटकात आल्या 2 धावा, तिसऱ्या षटकात आल्या 7 धावा आणि चौथ्या षटकात आल्या 14 धावा. इतर आलेख पाहता चढता आलेख धाव संख्येचा नक्की पाहायला मिळाला, परंतु जसा पाहिजे होता धामणी संघाकडून तसा मात्र आलेख आला नाहीये. कारण इथे मात्र गोलंदाजांचा वरचष्मा मैदानात फार चांगला राहिला आणि इथे मात्र धावा येत आहेत 24. अद्यापपर्यंत या ठिकाणी जर पाहायला गेलं तर 5 विकेट गमावल्या आणि 5 विकेटच्या नुकसानी जसं आमचे टेनिस क्रिकेट डॉट इनची संपूर्ण टीम मग मिलन पाटील असतील, संदेश कंट असतील, सध्या फार चांगली जबाबदारी आहे. जसं कॉमेंटेटरचं नाव स्क्रीनवरती झलकलं आणि त्याच्यानंतर एक चांगली कमेंट आमच्यासाठी आले. नक्कीच त्यांचं सुद्धा मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करेल. प्रशांत पवार, मनापासून आभार आहे तुमचा की तुमच्या माध्यमातून आमचं हे समालोचन तुमच्या मनाला भावतं आहे आणि लाईव्ह सध्या ती चर्चा चालू आहे, लाईव्ह पाहताय ती मॅच. प्रशांत पवार मनापासून आभारी. मॅचकडे आपण जाऊया. बॅट्समन विनंती असेल आपण प्लीज मैदानात दाखल व्हायचं आहे. सलामीची जोडी चला मैदानात, विलंब करू नका. तुमच्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे 20 मिनिटांचा अवधी आहे. इथे तसं म्हणायला गेलं तर तलेगाववाडी उशिराने तुम्ही धावत होता, परंतु आता मात्र मैदानात तुम्ही दाखल व्हायचं आहे. शार्दूल आणि त्याच्या समेत आपण पाहतोय राहुल. ही सलामीची जोडी मैदानात दाखल होते. 25 धाव संख्येचं टार्गेट आहे. क्रिकेटमध्ये मित्रांनो काहीही घडतं, कारण मला अजूनही एक मॅच आठवते जिथे मात्र नक्कीच जरा वाशिवली विपक्ष उमरल या सामना मी पाहिला होता वावललीच्या मैदानावरती. फार चांगली मॅच होती जिथे मात्र उमरली संघासाठी फार कमी टार्गेट होतं 25 धावा संख्येचं, जिथे मात्र त्या धावा कंप्लीट झाल्या नाहीत. इथे सुद्धा तेच टार्गेट आहे. घडतंय काय बघूया, कारण आताच गारपोलीच्या वतीने मनसे ट्रॉफी जी झाली तिथे मावळ संघाच्या गोलंदाजीने सगळ्यांना आदरून सोडलं होतं. 30 चेंडू आणि 31 धावा करून दिल्या नव्हत्या मावळ संघाने प्रतिस्पर्धी संघाला. हे व्यावसायिक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. आदर्श पनवेलला करून दिल्या नव्हत्या. हा क्रिकेट आपण पाहिला मित्रांनो. शॉर्ट पिच चेंडू सामना घेतला जातोय, परंतु इथे सुद्धा फ्लाइंग स्लिप केलं गेलं आणि इथे मात्र आणखी एक झटका, पहिला झटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. डीजे सूर्य कधीच मावळलेला आहे, परंतु आता मात्र चंद्राच्या आगमनाची गरज आहे आणि हा चंद्र कधी उगवतोय आणि कधी अंगारकी चतुर्थी सुटली जाते असं आता बऱ्याच जणांना वाटत असेल.
बहुतांशी चंद्रोदय 7:45 आहे. म्हणजे आता वाजले जवळजवळ पाहायला गेलं तर 7:45 9:15. अजून एका तासाचा विलंब आहे. बहुतांशी कौतुक करावं लागेल, कारण खरे वारकरी जे आहेत ना ते मात्र चंद्रोदयाच्या अगोदर उपवास कधी सोडत नाहीत. निसर्गाने काही नियम घालून दिलेले आहेत, त्या नियमांची सांगडी घालावीच लागते. इथे चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र फंबल पाहायला मिळालं. जर चेंडू व्यवस्थितरित्या कलेक्ट केला असता, फेकी केली असती तर या क्षणी या फलंदाजाला परतावं लागलं असतं. इथे मात्र एक धाव धावपळकावरती येते. शार्दूल आता स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. नव्याने मैदानात दाखल झालेला अनिकेत, ज्याच्या बॅटमधून एक धाव आली आहे. आणखी एक चांगला चेंडू. गोलंदाज अजय सध्या फार चांगली गोलंदाजी करतोय, कारण अजयला सुद्धा माहिती आहे की या पिचचा थोडा अनुभव घेता घेता बॅटिंग करता करता टॉस मात्र हारले आणि त्याच्यानंतर टॉस जिंकला तलेगावडी संघाने आणि त्याच्यानंतर निर्णय मात्र त्यांच्या बाजूने लागला नाहीये. थर्ड अंपायरची मागणी केली जाते मैदानात. मुन्ना पठाण सर, आपण मैदानात दाखल व्हायचंय. गोलंदाजावरती या ठिकाणी आक्षेप नोंदवला जातोय. हे खरं म्हणायला गेलं ना तर क्रिकेटच्या दुनियेत आता एखाद्या गोलंदाजाला प्रेशराईज करायचं असेल तर या शस्त्राचा नक्की वापर केला जातो. इथूनच पाहणार सर. हे उलट हे माध्यम फार सोपं आहे थर्ड अंपायर साठी विचार करायला गेलं तर. इथे आणखी एक चेंडू येतोय. डॉटच्या माध्यमातून फार चांगली गोलंदाजी आहे. अशी जर गोलंदाजी या ठिकाणी धामणी संघाची जर झाली तर बरंच काही या मॅच मध्ये सांगावं लागेल. हा शॉर्ट पेच चेंडू समाचार घेतला आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाने फार मोठी चुकी केली मी म्हणेल. गौरव सावंत, तुमची प्रगती उत्तरोत्तर होत राहो ही नक्कीच आमच्या मनातून सदिच्छा आहे. कारण आज टेनिस क्रिकेट .in गौरव सावंत यांच्या टीमने IPL साठी 2 कॅमेरे मात्र नक्कीच नवीन घेतलेत. मनापासून शुभेच्छा. मला वाटतं या स्पर्धांसाठी या कॅमेऱ्यांचा वापर नक्की होईल. शार्दूल ठाकूर याच्या बॅटमधून येतोय रणसंग्रामाचे फटके. आणखी एक स्क्वेअर ऑफ द विकेट चौकार पाहायला मिळतोय आणि या 4 धावींच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत आहे. जाऊन पोहोचलं ते अद्यापपर्यंत 11 या आकड्यावरती. मॅच झाल्यानंतर हे घ्या तुमच्या ताब्यात. पुन्हा सर हे मॅच आल्यावर घ्या. मॅच संपू द्या. आता थोडासा ब्रेक देऊ कारण अजून धामणी आली नाही. धारणी चला आपण त्वरित या. आमच्या मंचाशी संपर्क साधायचा आहे. कोणाचे काय काय माझे अध्यक्ष माहिती आहे ते काय सांगितलं दुसरं. हॅलो.
या ठिकाणी पाहायला गेलं तर नक्कीच जसं म्हणायला गेलं तर मोठमोठ्या मान्यवरांचं या मंचाच्या ठिकाणी आगमन होणार आहे. थोड्याच वेळा त्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी समता परिषदेचे कोकण विभागीय अध्यक्ष आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय सुरेशदादा टोकरे यांचं या मंचाच्या दिशेने आगमन होणार आहे. त्याच समेत आपण पाहणार आहोत कर्जत कालापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके माजी आमदार आदरणीय सुरेश भाऊ लाड सुद्धा या स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा मात्र झलकली जाते. या ठिकाणी मात्र गोलंदाजाचा फार कौतुक करेल निलेश गोलंदाज बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत. अजयच्या शेवटच्या 2 चेंडूवरती मोठे फटके आले नसते तर मात्र या सामन्याचं चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु आता निलेश आपली हुकूमत गाजवण्यासाठी सज्ज झालाय. आणखी एक फटका पाहायला मिळतो या ठिकाणी फलंदाजच्या बॅट मधून येतोय ऑनसाइड रिजन, चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय 12 या आकड्यावरती. बारा धावा धावफलकावरती लागल्यात. 25 धावा संख्येचं टार्गेट आहे. पाहायला गेलं तर अजूनही 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी करायच्या आहेत त्या 13 धावा. 12 आणि 13 कोणाचे वाजणार 12 आणि कोणाचे वाजणार 13 ते पाहणार आहोत. हा पोलटा चेंडू समाचार घेतला जातो. इथे चांगलं क्षेत्ररक्षण, शार्दूलच्या बॅट मधून येते एकच रन, मिळेल 1 रन, परंतु एका रनने धावफलक जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. दरम्यान नक्कीच आपण पाहतोय आमचे परम मित्र समालोचनाच्या जगतातलं फार मोठं नाव आहे तुषारजी धुमाल यांच्या ठिकाणी आगमन झालंय. विनंती आहे तुषार धुमाल या आपण मंचावरती. राईट नंबर ऑन द विकेट. या क्षणी येतोय वाईडचा इशारा. स्वतःच्या गोलंदाजीला लागली जाते स्वतःकडून नजर मी म्हणेल, कारण इथे आता तुम्हाला प्रार्थनेशिवाय पर्याय नाहीये. कारण आधीच पाहायला गेलं तर पहिल्या इनिंगमध्ये धावणी संघ धावसंख्या फार कमतरतेत आली आणि त्याच्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी आहे तुमची, परंतु त्या गोलंदाजीच्या जीवावरती फार उशीर होताना दिसतोय आता. कारण नाकापेक्षा मोती जड काय होतं ते मात्र त्याचं स्पष्ट उदाहरण या ठिकाणी येतोय. डीपेक्षा कव्हरच्या डोक्यावरून केल्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु कव्हरच्या डोक्यावर आलेला फटका. इथे 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांच्या माध्यमातून धावफलक मात्र पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचला अद्यापपर्यंत या क्षणी 16 या आकड्यावरती. 2016 कोण विसरेल हे वर्ष जिथे आली नोटबंदी. यस धारणी संघ, चला आपण टॉस साठी यायचंय, प्लीज विलंब करू नका. विलंब जर झाला तर मात्र आयोजकांकडून तुम्हाला फार मोठ्या शिक्षित धारणी संघाचे रवी, आपण या टॉस साठी विलंब करू नका. वारंवार आपण कॉल दिला जातोय कारण पहिली इनिंग संपून दुसरी इनिंग संपायला काही क्षणांचाच वेळ आहे. लवेश गोलंदाजी मार्क वरती. 20 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 12 चेंडू आणि 5 धावा संख्येची गरज आहे. आणि सगळ्यांना विनंती आहे, प्रेक्षक वर्ग असेल खेळाडू असेल, पाणी ज्याला प्यायचंय तुम्ही समालोचन कक्षाच्या समोर तुमच्यासाठी व्यवस्था केलेली आहे. इथून बॉटल कोणी घेऊन जायचं नाही. आणि मला जर दिसलं तर मग माझं तिखट शब्द तुम्हाला बोचतील, याची आपण नोंद घ्या. कारण इतकं चांगलं नियोजन
इतकं चांगलं आयोजन या ठिकाणी आयोजनकर्त्यांनी केलं आहे, त्यामुळे त्याचा तुम्ही फायदा नक्की घ्या, परंतु गैरफायदा घेऊ नका. जाऊया मॅचकडे. 12 चेंडू आणि आता 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. पिकअप लागलेला आहे का तिथे? गाड्या काढा तुम्ही तिथून. आयोजक तिकडे धाव घ्यायचे. दरम्यान आपण पाहतो या स्पर्धेचे सर्व ज्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी स्पर्धा साकारले ते अमोघदादा कुलकर्णी यांचे मंचाच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्याच परीने आपण पाहतोय आमच्या पत्रकार भगिनी ज्योतिताई जाधव यांचं सुद्धा या मंचावरती आगमन होत आहे. विनंती असेल आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचं आहे. आणि थोड्याच वेळा जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी समता परिषदेचे कोकण विभागीय अध्यक्ष आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेशदादा टोकरे यांचे मंचाच्या ठिकाणी आगमन होणार आहे. झालं त्यांचं सगळ्यांचं घेतलं. आलं ना 2-3 वेळा घेतलं नाही का? लिहिलं आले का? आले का? धारणी संघाचे कॅप्टन आपण प्लीज या टॉस साठी. फार चांगली गोलंदाजी, अपील तंत्राचा वापर या ठिकाणी केला जातोय. दरम्यान आपण पाहतोय या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी समता परिषदेचे कोकण विभागीय अध्यक्ष आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय सुरेशदादा टोकरे यांचं या मंचाच्या ठिकाणी आगमन होत आहे. विनंती असेल आपण या स्पर्धेच्या ठिकाणी आलात आपलं मनापासून स्वागत असेल. त्याच समेत आपण पाहतोय कर्जत नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ज्यांच्या शुभ हस्ते काल या स्पर्धेचं उद्घाटन आपल्याला पाहायला मिळालं. या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण मंचावरती दाखल व्हायचं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. फार मोठं व्यक्तिमत्व या ठिकाणी पाहायला मिळतंय. आपण यांच्याबद्दल चर्चा तर नक्कीच करणार आहोत, परंतु मॅच कुशल मोमेंटवरती आगे फटका केला जातोय आणि इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावा येतील त्या मात्र 2 आकड्याने धावसंख्या जाऊन पोहोचले. 22 या आकड्यावर विजयासाठी 3 धावसंख्येची गरज आहे. काय घडतंय मैदानात ते पाहूया. एकीकडे आगे तो मात्र धामणी संघ त्याचा विपक्ष केलताना दिसतोय. बॅटिंग करणारा संघ अर्थात आपण पाहतोय अथर्व 11 DS स्पोर्ट्स तलेगाव वाडिया संघ. आपण पाहतोय खऱ्या अर्थाने आपण जर पाहायला गेला तर या ठिकाणी सुरेशदादा टोकरे यांचं या मंचावरती आगमन होणं म्हणजे एक चैतन्यपूर्ण वातावरणाची निर्मिती पाहायला मिळते. फटका केला जातोय. शार्दूल ठाकूरच्या बॅट मधून येतोय. या ठिकाणी मात्र हा विजयी चौकार आणि नक्कीच खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर अमोघ कुलकर्णी साहेब असतील त्याच्या चांगली आवड होती. पहिले बैलगाडा शर्यत, त्याच्यानंतर घोड्यांच्या शर्यती आल्या, त्याच्यानंतर त्यांना कबड्डी आवडायला लागली आणि त्याच्यानंतर मात्र आता क्रिकेट सुद्धा आवडायला लागलं. हे मी पाहिलं आणि सुरेशदादा उपस्थित झाले. सुरेशदादा नक्कीच तुम्ही वक्तव्य केलं, ग्राउंड फार चांगलं आहे, परंतु तुम्हाला आज सांगून देतो गेल्या 2 महिन्याची मेहनतही जे आंबे भिसेगाव संघ ज्यांनी केलेली मेहनत आहे, अमोल कुलकर्णी असतील, त्याच्यानंतर आपले सहकारी असतील सोमनाथदादा टोंबरे आणि खऱ्या अर्थाने रुपेश क्षीरसागर, साईनाथ बोराडे, प्रत्येकाची नावं घेईल. आकाश लाड असतील, सलमान असतील, ज्यांची नावं मात्र या ठिकाणी घेतलेली कमी पडतील कारण